दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचितनं उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। पोलिसांनी अमानुषपणे केलेल्या मारहाणीमध्ये मुलींनाही सोडलेलं नाहीये। हा केवळ एका राजीनाम्याचा किंवा जबाबदारीचा प्रश्न नाहीये, त्यामुळे आम्हीही लढाईत सहभागी आहोत। 21 मुलांची आत्महत्या नसून ती या सिस्टमने घेतलेला जीव आहे, असा आरोप सुजात आंबेडकरांनी केलाय। भाजप विरोधी सर्वांनी उद्या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन सुजात आंबेडकर यांनी केलेलं आहे। उद्याचा बंद यशस्वी होईल असंही त्यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी युवा नेते सुजात आंबेडकर आपल्यासोबत आहेत। उद्यापासून जी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। प्रामुख्यानं नीटचा मुद्दा आहे, दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेला लाठी हल्ला आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये एक तरुणांच्यामध्ये एक संतप्त लाट असलेली पाहायला मिळते। तोच मुद्दा घेऊन तुम्ही जात आहात। उद्या जो महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे वंचित बहुजन आघाडीने, हा दिल्लीत झालेल्या क्रूर हल्ल्याच्या विरुद्ध घेतलेली आम्ही एक ठोस पाऊल आहे। आपण जर बघितलं असेल तर नीटचा पेपर फुटतो, त्याच्यानंतर मुलं प्रदर्शन करतात। आपल्याला हेही कळतं की 20 मुलं ह्यांनी सुसाईड केलं आहे। त्यांचा सुसाईड असं म्हणण्यापेक्षा आता जनतेचा रोष असा झाला आहे की सिस्टीमनी आणि एक्झामिनेशननी ह्या 20 लोकांचा जीव घेतला। की जेव्हा विद्यार्थी स्वतःसाठी हक्क मागायला आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी न्याय मागायला रस्त्यावरती उतरतात आणि जेव्हा इतक्या मोठ्या पोलीस फोर्सवरनं त्यांच्यावरती हल्ला होतो, त्या पोलीस फोर्सचा हल्ला पण कसा होतो, टिअर गॅस वापरून, वॉटर कॅनन्स वापरून, लाठीचार्ज करून, लाठीच्या समोर मोठे मोठे खिळे बांधलेले जातात। असे कितीतरी व्हिडिओ समोर आले ज्याच्यामध्ये पोलीस स्टाफवरती नसलेली लोक, भाड्याची गुंड येऊन विद्यार्थ्यांना मारताना दिसतात। आणि ज्या नीट पेपरच्या संदर्भात जो काही गदारोळ माजलेला आहे, गोंधळ माजलेला आहे, त्या विरोधात आणि विद्यार्थ्यांसाठी एकवटलं पाहिजे अशा प्रकारची एक भूमिका त्यांनी मांडलेली आहे। पुढे मनीष पडवळकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।